लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुलं लहान लहान असताना छोटे छोटे असताना त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे असतात. नंतर मोठे झाले. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता आठवटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आता आलो आम्ही गार्डनमध्ये. तिकीट वगैरे काढले, तोपर्यंत गाडी पार्किंग केली. अटल बिहारी वाजपेयी गार्डन उद्यान पिंपरी चिंचवडमध्ये येतं हे अटल बिहारी वाजपेयी गार्डन. खूप लाईटिंग, खूप छान असं आकर्षक असं गार्डन आहे. तिथं मुलांना खेळायसाठी पण आहे समोर. आणि रात्रीचं एवढं छान वाटतं ना, रंगीबेरंगी लाईटिंगी वगैरे. खाली ती पहिली काय होतं, खदान होती. खदानीमध्ये असं गार्डन तयार केले मस्तपैकी. सगळ्यांना वॉकिंग वगैरे सकाळचं, लोकांना तिथं सिटीच्या ठिकाणी कसं बाहेरची हवा वगैरे मोकळी पाहिजे ना, त्याच्यामुळे हे गार्डनला सकाळ संध्याकाळ लोक वॉकिंगसाठी येतात. आणि असे बाहेरून आम्ही पण कधीतरी जावं असं नाही का, फिरायला मुलांना थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून आम्ही पण गार्डनला प्रजोला कधी कधी घेऊन जात असतो. लहान मुलं असतात तेव्हाच घेऊन जातो. आणि नंतर मोठे झालं तेच आपल्यासोबत येणार नाहीत, नको म्हणतील, बोर होतील. लहान आहे तोपर्यंत चला म्हणतात, मला गार्डनला ने, मला इकडं ने, मला तिकडं ने. लहानपणीच मुलं हट्ट करतात. मोठे झाल्याच्या नंतर कोण येणार ना आपल्यासोबत? नाही, त्यांचं आयुष्य त्यांना जगायचं असतं. त्याच्यामुळे ते लहान असतानाच आपण एन्जॉय करून घ्यायचं, त्यांना पण खेळायला न्यायचं, आपण पण फिरून यायचं. असं बघा मस्तपैकी गार्डनला आलोत, छानपैकी लाईटिंगी वगैरे. प्रज्वलला महिन्यातून एक दिवस तरी त्याला बाहेर गार्डनला न्यावंच लागतं. तो रडत बसतो, नाही तर मी कधी खेळू, मी कधी जाऊ, मी कसं जाऊ. इथं जवळपास कुठं गार्डन नाही, आम्हाला थोडं लांबच जावं लागतं गार्डनसाठी. मुलांना खेळायला तिकडं नाही का, घसरगुंडी, झोके वगैरे काय काय असतं खेळायला गार्डनमध्ये. त्याच्यामुळे त्याला न्यावंच लागतं. महिन्यातून एकदा तरी घेऊन जावंच लागतं. एक दिवस सुट्टी असती, त्या दिवस त्याच्यासाठीच, प्रज्वलसाठी स्पेशल असतं. मग स्कूल असलं तरी तो सुट्टी घेतो स्कूलमधून. आणि आम्हाला दुकानाला एकच दिवस सुट्टी असते ना, महिन्यातून एक दिवस. त्याच्यामुळं असं जाता येत नाही. काही लोकांना संडेला, सॅटर्डेला सुट्टी असते, तशी आम्हाला नसते. मुलांना असते पण दुकान बंद नसतं आमचं, त्याच्यामुळं घेऊन नाही जाता येत. दुकान बंद करून कसं काय जाता येतं? सर्विस वगैरे असते, काय असते, शनिवार रविवार सुट्टी असते सगळ्यांना. बिझनेस म्हणलं की मग नाही, सुट्टीच घेता येत नाही. स्वतःचं म्हणलं तर कुठं जाताच हालता येत नाही दुकान वगैरे सोडून. मग असं आलो तर आम्ही गार्डनमध्ये. इकडं साईडला झोके वगैरे आहेत. प्रज्वलला बाकीचं इकडं फिरायची काही नाही, त्याला झोका पहिला खेळायचा होता. आणि ह्याला अशा ॲक्टिव्हिटी पण असतात गार्डनमध्ये. मग ते मुलांना खूप आवडते. 1-1.5 तास इथंच गेला, गार्डनमध्येच गेला. त्याच्या मनासारखं तुला किती वेळ खेळायचं तितके वेळ खेळ. आम्ही बसलो तोपर्यंत तिथंच खाली. आणि तो खेळत होता, ते मस्त दमला. नंतर म्हणला चला आता आपण पण जाऊ. मग आलो तर आम्ही सगळं गार्डन वगैरे फिरून सगळे कोण झालं. ते मला क्रिसमस डे होता त्या दिवशी. त्याला मला क्रिसमस ट्री बघायचा. पण ते समोर एक मंदिरात लाईटिंग वगैरे लागलेली होती. त्याला वाटलं की क्रिसमस ट्रीचं झाड आहे काय, पण ते मंदिर होतं, महादेवाचं का कशाचं तरी मंदिर होतं. मग असा झोका वगैरे खेळून झाला. इथं पण नंबर लागले होते. सगळे छोटे छोटे मुलं, क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळे पालक लोक आपापल्या मुलांना खेळायला घेऊन आले होते. मग प्रज्वलला असं नंबरला तो काय उतरतच नव्हता झोक्यान खाली. मग छोटे छोटे मुलं होते, त्यांना पण झोक्यात बसायचं होतं. प्रज्वलला मला उतरा आता, त्यांना पण बसू दे, नाही का, बारीबारचीने सगळेजण खेळा. असे 2-4च झोके होते इथं, जास्त काय नव्हते. पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही. म्हणलं कसं आहे हे गार्डन बघावे. खूप दिवसापासून ऐकत होतो अटल बिहारी वाजपेयी गार्डन खूप छान आहे. लाईटिंग वगैरे रात्रीच्या खूप छान असतात. मुलांना फोटो वगैरे काढण्यासाठी छान आहेत. बघा हे मुलांचे किती धरपड मरपड चालले. आणि प्रज्वलने काढून ठेवलं होतं तसं त्यांनी त्याचं कानातलं नाही का, ते आता नवीनच निघले ते शिंग वगैरे कानाचे, आणि ते दाबलं की वरी होतात. ओंकार पण गेला असं ॲक्टिव्हिटी खेळायला. मला मी पण बघतो करून. गर्दी कमी झाली होती तेव्हा, तो पण गेला प्रज्वलने. आणि तो खेळत होते तोपर्यंत ह्यांचं चाललंय टाईमपास. दिवसभर कामं केले आणि 5-6 वाजता गेलो होतो. दिवस साफसफाई वगैरे दुकानातली करत होते. आणि 5 वाजता म्हणजे प्रज्वलला आणतो थोडंसं गार्डनमधून. मग आम्हाला मंदिरात पण जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळेच आवरून गेलोत. घरचे कामं वगैरे आवरले आणि गेलोत. हे बसले टाईमपास करत प्रज्वलचं ते घालून कानाचं. मग ओंकारचं यांचं सगळ्यांचं खेळून वगैरे झाल्याच्या नंतर मग थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडीशी रील्स काढली प्रज्वलसोबत. एक तिथं बसून लाईटिंगला खूप छान म्हणजे आकर्षक असं हे अटल बिहारी वाजपेयी गार्डन आहे. खदान आहे बघा, खाली बाबळी वगैरे आहेत, गावाकडे असतात ना तशा बाबळीत मस्त मोठे मोठे शेंगा आलेले होते ना, शेळ्या वगैरे खातात तसे शेंगा. इथं पण फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी ना आतमध्ये. मग आम्ही प्रज्वलचेच काढले, आमचे काय काढले नाही. नंतर सगळे फोटो वगैरे काढून
झाल्याच्या नंतर आलोत मग बाहेर. हे बघा किती छान कुंड्या वगैरे ठेवल्यात. अटल बिहारी वाजपेयी गार्डन कुणाकुणाला माहिती ते कमेंट करून सांगा. पुण्यातले जे जे असतील त्यांना माहीत असेल, जवळपासचे नाही का भक्तिशक्तीला दाखवली होती तेव्हा बऱ्याच ताईंना माहीत होतं, त्यांनी कमेंट करून पण सांगितलं होतं आम्ही आलो होतो ह्या गार्डनमध्ये. अटल बिहारी वाजपेयी गार्डन कुणाकुणाला माहिती कमेंटमध्ये सांगा. हे बघा अशा कुंड्या वगैरे ठेवल्यात. आता मस्त असं सजवलं आहे लायटिंगने आणि ह्यानेच ह्याला मस्त असा शो आलाय मग नाही का. बाकीचं काय नाही, एवढं मुलांना खेळायसाठी थोडेफार झोके वगैरे आहेत. जास्तीत जास्त लायटिंग आणि वॉकिंगसाठी खूप छान आहे नाही का. हे ज्याला सकाळ संध्याकाळ वॉकिंगला जायचं त्यांनी इथं खूप छान आहे मस्तपैकी. जवळपासच्या एरियातले तिथं प्राधिकरणमधल्या लोकांना छान आहे. आणि बाहेरचे लोक पण असं संध्याकाळी लायटिंगसाठी येतात, बसायसाठी टाईमपास नाही का. घरात बोर झाल्याच्या नंतर मुलं त्रास देत असेल तर येतात बसायला तिथं. मुलं खेळतात आणि बसतात. इथं अशी साईडला पार्किंग वगैरे आहे. या साईडला मग आम्ही झालं गार्डन वगैरे फिरून आम्ही चाललोत आता मंदिरामध्ये. दाखवते तुम्हाला. स्वामीच्या मंदिरात जायचं होतं. आज होता गुरुवारी आरतीला किंवा आम्ही कधी पण तिकडे गेलो ना प्राधिकरणमध्ये निगडीला, तर आम्ही मंदिरात गेल्याशिवाय आणि दर्शन घेतल्याशिवाय कधीच वापस येत नाही. तिथं स्वामीचं तीर्थ पण असतं. तीर्थ मुलांना दिलेलं चांगलं असतं. चिडचिड वगैरे करत नाही. प्रज्वलला तर खूप फरक पडला माहिती का. तिथं तीर्थ वगैरे आम्ही गेल्याच्या नंतर तीर्थ आरती करूनच येतो. पण ह्यावेळेस काय झालं, घरी पण यायचं होतं आणि पाणीसाठी लोक थांबलं होते बाहेर, त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, बाबांचं दर्शन घेतलं. तिथे एक बाबा असतात पुजारी, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि घरी आलो. हे प्रज्वलला इथं घ्यायचं होतं खेळणे. त्याला काय घ्यावं तेच कळत नव्हतं. एवढे सगळे दिसत होते ना, काय घ्यावं काय नाही. त्याच्याकडे भरपूर होते, ह्याच्यातले काय आहेत घरी, पण त्याला घ्यायचं होतं बॅडमिंटन पण होतं घरी. त्याच्यामुळे म्हणलं नको बॅडमिंटन तरी कशाला नाही का, घरी एक आहे ना. पण त्याला काहीतरी घ्यायचंच असतं. बाहेर गेल्याच्या नंतर ते घेतलं नाही म्हणून तो एवढा रडत होता. म्हणलं बघूया पुढं मंदिरात गेल्याच्या नंतर परत घेऊ तुला काहीतरी. मग आलो तर असं मंदिरामध्ये बघा किती अंधार पडलाय. हे आहे निगडीचं बस स्टॉपपासून आतमध्ये जावं लागतं. प्राधिकरणच्या तिथंच आहे स्वामीचं मंदिर. दाखवते तुम्हाला, चला पुढं. हे मग बेकरी वगैरे. आम्ही इथं ओंकारचं कॉलेज इथं जवळपासच आहे, तिथून मधूनच रस्त्याने त्याला शॉर्टकटनी कॉलेजला जावं लागतंय. असं मंदिरामध्ये आलो. स्वामी समर्थाचं हे मस्तपैकी मंदिर. इथं आरतीला आणि तीर्थ घेतल्याचे नंतर एवढं प्रसन्न वाटतंय ना. साईडलाच गणपतीचं एक मंदिर आहे. मग दर्शन बाहेर कुत्रे असतात पण काहीच करत नाहीत. हे स्वामी समर्थाचं मंदिर किती छान. साईडला बाबा बसलेले असतात. जास्त मी सूट घेतलं नाही, आतमध्ये नको नाही का. सगळे बसलेले असतात जप वगैरे करत, त्याच्यामुळं नको वाटतंय घ्यायला. असं बसतो आम्ही दर्शन वगैरे करून. हे साईडला आहे ते पुजारी, म्हणजे रोज स्वामींचा अभिषेक वगैरे घालीत असतात. प्रज्वलला खूप झोप लागली होती, म्हणजे झोप आली होती. तो खेळून खूप थकला होता. मग आता घरी गेल्याच्या नंतर म्हणलं थोडंसं काहीतरी खाऊन झोप म्हणलं. मग आता उद्या स्कूल पण आहे, गॅदरिंग पण राहिली होती त्याची. मग असं मंदिरात हे गणपतीचं मंदिर आहे आणि पलीकड साईडला स्वामीचं मंदिर. कधी पण मंदिरात जाताना कासवाच्या पाय पडून जायचं असतं आणि घंटी वाजवून. हे गणपतीचं मस्तपैकी मंदिर. सकाळी रोज लोक दर्शनाला इथं येतात. संध्याकाळी आरती असते, 2 टाईम आरती असते. 12:30ची एक स्वामीची, 10:30ची असते वाटते एक स्वामीची सकाळची आरती आणि संध्याकाळची 8ची आरती असते. आम्ही काय आरतीला थांबलो नाहीत, खूप वेळ होता आरतीला, त्याच्यामुळं म्हणलं नको. आता घरी पण लोक थांबलात पाण्यासाठी. फोन येत होते सगळ्यांचे, आम्हाला पाणी नाही, कधी येणार आहेत. म्हणून म्हणलं चला आता मुलांना थोडंफार काहीतरी घ्यावा वाटाणे खायला. हॉटेलमध्ये खायला तर त्यांना काय भुकाच नव्हत्या. घरी जेवण वगैरे करून गेलो होतो आम्ही. तसं म्हणलं मग घरी गेल्याच्या नंतर काय करायचं म्हणून म्हणलं काय खायचं ते खा. मग प्रज्वलने घेतली पाणीपुरी, ओंकारने घेतली भेळ. दोघांनी पाणीपुरी भेळ खाल्ली पोट भरून. मला तर काय उपवासच होता आणि ते म्हणले, त्याचे पप्पा म्हणले मला पण भूक नाही. मग दोघापुरतंच घेतलं आणि ते खाल्लं तिथंच बसून आणि आलो तर आम्ही मग घरी. बघा कशी पॅटीस बनवतात, बटर वगैरे टाकून पटापट सगळे. त्यांना प्रॅक्टिस झालेली असते ना, आधीच ते सगळे पेस्ट वगैरे करून ठेवलेले असते आणि पावमध्ये घालायचं आणि द्यायचं. तेच 15 रुपयाला एक पॅटीस. असं ओंकारने एक पॅटीस घेतलं